विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वी आणि 10वी मराठी व्याकरणामध्ये लेखन नियमानुसार लेखन कसे करावे याचे सलग 3 भाग आपण पाहिलेले आहेत. आज आपण चौथा म्हणजेच अंतिम भाग पाहतोय. खरं तर लेखनाचे नियम पाहणे, ते अभ्यासणे, लक्षात ठेवणे हा सगळाच भाग कंटाळवाणा आहे. तरी देखील तुम्ही आजपर्यंतचे भाग बघितलेले आहेत. हा केवळ 2 मार्काच्या तयारीचा भाग नसून एक मराठी माणूस म्हणून आपलं लेखन मराठीतलं बिनचूक व्हावं यासाठी हा आपला प्रयत्न आहे. तेव्हा हे नियम आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवावे लागणारे नियम आहेत. याचा कंटाळा न करता हे पुन्हा पुन्हा अभ्यासावेत एवढीच अपेक्षा यामागे आहे. सुरू करूयात आपण आजचा शेवटचा भाग. सुरुवात आपली करूयात उजळणीनं. लेखनविषयक नियम किती आहेत यानं आपण या भागांची सुरुवात केलेली होती. लेखनविषयक नियम 4-5 प्रकारचे आहेत. एक अनुस्वार विषयक, दुसरा ऱ्हस्व दीर्घ अंत्य अक्षरे, तिसरा ऱ्हस्व दीर्घ उपांत्य अक्षरे, चौथा सामान्य रूप आणि 5वा इतर नियम. असे 5 प्रकारचे लेखन नियम आहेत. त्यापैकी पहिल्या 3 प्रकाराची माहिती याआधी आपण घेतलेली आहे. कोणकोणते ते 3 आहेत भाग बघा. पहिला भाग होता अनुस्वार विषयक नियम, दुसरा भाग होता ऱ्हस्व दीर्घ अंत्य अक्षरे आणि तिसरा भाग ऱ्हस्व दीर्घ उपांत्य अक्षरे. हे तीनही भाग ज्यांनी बघितलेले नसतील त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या तीनही भागाच्या लिंक दिलेल्या आहेत. त्यावरून हे पहिले 3 व्हिडिओ पाहावेत, म्हणजे पुढचे हा अंतिम व्हिडिओ तुम्हाला नीट समजून येईल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात लेखन विषयक नियम भाग चौथा म्हणजेच अंतिम भाग. सामान्य रूप व इतर नियम. म्हणजे सामान्य रूप बनत असताना, नाम आणि सर्वनामाचं सामान्य रूप बनत असतानाचे नियम आणि इतर नियम असा हा भाग राहील. यातला नियम पहिला बघा. इकारांत व उकारांत तत्सम शब्दाचे सामान्य रूप करताना अंत्य स्वर दीर्घ होतो. उदाहरण: कवी, कवीला, कवीसाठी. गुरु, गुरुचा, गुरुपेक्षा. तुम्हाला माहित आहे सामान्य रूप म्हणजे काय? तर नाम आणि सर्वनामाला ज्या वेळेला विभक्ती प्रत्यय लागतो किंवा शब्दयोगी अव्यय जोडला जातो त्यावेळी त्याच्या मूळ रूपामध्ये थोडा बदल होतो. त्या बदलाला आपण सामान्य रूप म्हणतो. आता ह्या दोन्ही उदाहरणामध्ये फारसा बदल झालेला नाही, फक्त वेलांटी आणि उकार बदललेला आहे, दीर्घ झालेला आहे, फारसा बदल नाही. पण या बदलाला आपण सामान्य रूप म्हणतो. म्हणजे विभक्ती प्रत्यय लागत असताना किंवा शब्दयोगी अव्यय लागत असताना शब्दाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतो. मग सामान्य रूप करत असताना लेखन विषयक नियम काय महत्वाचे आहेत? तर त्याच्या ऱ्हस्व दीर्घामध्ये काय बदल होतो का, हे बदल आपल्याला बघायचे आहेत. आणि नेमकं पहिला नियम आपल्याला हेच सांगतो की जे तत्सम शब्द आहेत, जे इकार आणि उकार जे शेवटचे आहेत त्याचे ते ऱ्हस्व आहेत, ते ज्या वेळेला विभक्ती प्रत्यय लागतो त्यावेळी ते दीर्घ होतात. उदाहरणार्थ कवी. कवी मधला वी जो आहे तो ऱ्हस्व आहे, पण ला हा प्रत्यय लागताना किंवा साठी हा शब्दयोगी अव्यय लागताना वी हा दीर्घ झालेला दिसतो आपल्याला. किंवा गुरु, गुरुमध्ये र चा उकार पहिला आहे, पण गुरु या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागताना किंवा शब्दयोगी अव्यय जोडत असताना त्याचा उकार जो आहे तो दुसरा होतो. हा पहिला अत्यंत महत्वपूर्ण नियम आहे, तो नीट लक्षात घ्यायचा आपण. आता पाहूयात आपण दुसरा नियम. मराठी शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा उ युक्त असेल तर त्याचे सामान्य रूप करताना ते उपांत्य अक्षर ऱ्हस्व उच्चारले जाते, म्हणून ते ऱ्हस्वच लिहावे. उदाहरणार्थ: सून, सुनेला. चूल, चुलीपुढे. बहीण, बहिणीचा. पंढरपूर, पंढरपुरास. आता या उदाहरणांमध्ये हा नियम आपल्याला नीट समजावून घेता येईल बघा. काय सांगितलेलं आहे त्यांनी? मराठी शब्दाचं उपांत्य अक्षर म्हणजे शेवटून दुसरं अक्षर, जसं की सून या शब्दामध्ये अंत्य अक्षर झालं, शेवटचं अक्षर झालं न आणि उपांत्य अक्षर झालं सु. हा सु दीर्घ आहे बघा, सून मधला म्हणजे दुसरा उकार आहे. पण सून या शब्दाला ला हा प्रत्यय लागताना विभक्तीचा त्याचं सामान्य रूप झालं सुने. बरोबर. सुने या सामान्य रूपाला ला हा प्रत्यय लागला,
म्हणून सु मध्ये काय बदल झाला, तर उपांत्य अक्षर जे दीर्घ होतं ते ऱ्हस्व झालं. कारण उच्चार सून म्हणताना आपण सु दीर्घ उच्चारतो, पण सुनेला म्हणताना सु त्यातला ऱ्हस्व उच्चारतो. म्हणून जसा उच्चार ऱ्हस्व होतो तसा लिहिताना पण तो ऱ्हस्व लिहायचा. तसंच दुसरं सेम उदाहरण आहे बघा, चूल पण चुली पुढे, म्हणजे पुढे हे शब्दयोगी अव्यय जोडताना आपण चुली असं सामान्य रूप केलं, पण च चा उकार पहिला केला. बहीण, ह ची वेलांटी दुसरी आहे, पण चा हा प्रत्यय लागताना बहीण या नामाचं सामान्य रूप झालं बहिणी, आणि चा हा प्रत्यय लागला, पण ह ची वेलांटी जी दीर्घ होती ती ऱ्हस्व झाली. अशा प्रकारे हा दुसरा नियम आहे की जो आपल्याला उपांत्य अक्षर जर ऱ्हस्व असेल तर ते दीर्घ करायला सांगतो. पंढरपूर, पंढरपुरास हे त्यातलंच आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. तिसरा नियम बघा, पण तत्सम शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा उ युक्त असेल तर त्याचे सामान्य रूप करताना ते दीर्घच लिहावे. म्हणजे तत्सम शब्दाच्या उदाहरणामध्ये तुम्हाला बघता येईल, जर उपांत्य अक्षर दीर्घ असेल तर ते मगाच्या दुसऱ्या नियमासारखं ते ऱ्हस्व नाही करायचं. आता हा तत्सम शब्द आहे त्यामुळे यात कोणताही बदल नाही करायचा. जर ते दीर्घ असेल उपांत्य अक्षर तर सामान्य रूप करताना सुद्धा ते दीर्घच ठेवायचं. उदाहरणार्थ गीता, गीतेचा, यामध्ये गी दीर्घ आहे, गीतेचा या शब्दात सुद्धा ते दीर्घच आहे. गीतेप्रमाणे यात सुद्धा ग ची वेलांटी दुसरीच आहे बघा. किंवा दुसरं उदाहरण घ्या, पूर्व, पूर्वेला, पूर्वेकडे, सगळीकडे प चा उकार हा दीर्घच आहे बघा इथं. किंवा परीक्षा, परीक्षेत, परीक्षेसाठी, म्हणजे परीक्षा या मूळ शब्दामध्ये र चा उच्चार जो आहे तो दीर्घ आहे, री, ई दीर्घ आहे त्यातला, म्हणजे र ची वेलांटी दुसरी आहे. तसंच तो परीक्षेत आणि परीक्षेसाठी या शब्दात सुद्धा ती दुसरीच वेलांटी राहिलेली आहे. म्हणजे जर शब्द तत्सम असतील, म्हणजे संस्कृतातून मराठीत आलेले शब्द जर असतील आणि त्याचं उपांत्य अक्षर जर दीर्घ असेल तर सामान्य रूप करत असताना ते दीर्घच ठेवायचं. त्याला शब्दयोगी अव्यय जोडताना किंवा विभक्ती प्रत्यय जोडताना त्या उपांत्य दीर्घचं ऱ्हस्व करायचं नाही. ते दीर्घचं दीर्घच ठेवायचं, कारण हे तत्सम शब्द आहे. सामान्य रूपे करत असतानाचा शेवटचा नियम बघा, चौथा नियम, एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत करावे. साधा नियम आहे. म्हणजे करणे, यामध्ये करणेचा म्हणजे करणे या शब्दाचा शेवट कसा झालेला आहे, एकारांत झालेला आहे. न ला ए हा स्वर जोडलेला आहे. तेव्हा याचं सामान्य रूप करत असताना करण्या, आता ए करणे ऐवजी करण्या झालं, म्हणजे एकारांत शब्द जो होता तो याकारांत झाला. हा एक साधा नियम आहे. बाकीच्या उदाहरणामध्ये देखील आपल्याला तेच दिसेल. करणे करण्यासाठी, पाहणे पाहण्यासाठी, राहणे राहण्यासाठी, फडके फडक्यांना, भावे भाव्यांचा, या उदाहरणामध्ये आपल्याला एकारांतचे याकारांत झालेले सामान्य रूप दिसतील. आता आपण इतर काही नियम बघूयात. जसे की परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहिताना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत. म्हणजे अनेक परकीय भाषेतले शब्द मराठीत येतात, रूढ होतात, त्याचा जसा उच्चार असावा, ऱ्हस्व दीर्घ जसा उच्चार असेल तसं त्याप्रमाणे ते ऱ्हस्व दीर्घ लिहावेत. हा एक नियम आहे. त्यानंतर याच इतर नियमामधला दुसरा एक नियम आपल्याला असा सांगता येईल की कवितेमध्ये ऱ्हस्व दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार हे ऱ्हस्व दीर्घ लिहावेत. हा एक नियम आहे. यानंतर ही हे शब्दयोगी अव्यय दीर्घांत लिहावे. त्यानंतर अन हा शब्द व्यंजनांत लिहावा. राहणे पाहणे वाहणे अशी रूपे लिहावीत. रहाणे पहाणे वाहणे किंवा वाहाणे अशी रूपे लिहू नयेत. पण तरीही रहा पहा वहा ही रूपे लिहिण्यास हरकत नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, एवढे सारे नियम आपण या 3-4 भागामध्ये पाहिलेले आहेत. हे पुन्हा पुन्हा बघा. आपली मराठी बिनचूक लिहा, बिनचूक बोला.
व्याकरणदृष्ट्या लेखन नियमानुसार आपली भाषा वापरायला शिका. तेव्हा तुम्हाला माझ्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. तेव्हा भेटूया नव्या भागात एखाद्या छानशा कवितेसोबत किंवा धड्यासोबत. तेव्हा भेटू आपण एका नव्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्ते.